नमस्कार. नेहमीप्रमाणेच नवनवीन टिप्स आणि ट्रिक्स मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका. तर इथे आपली पहिली टिप आहे ज्वेलरी पर्ससाठी. अशा प्रकारचे ज्वेलरी पॅकेट आपल्याकडे नक्कीच असतात. काही ना काही दागिने घालून आपण घरी घेऊन येतो. दिसायला चांगले आणि मजबूत असतात, त्यामुळे आपण काही ना काही ठेवण्यासाठी याला नक्कीच वापरतो. पण आज आपण याचा थोडासा असा वेगळा उपयोग करणार आहोत, ज्यामुळे घर ऑर्गनाइज होईल आणि अगदी छोट्या मोठ्या वस्तू आपल्याला वेळेवर भेटतील. तर इथे पाहू शकता मी काही अशा ज्वेलरी पर्स घेतलेल्या आहेत. त्यानंतर आपल्याला इथे हँगर घ्यायचा आहे. तुमच्याकडे जर थोडंफार तुटलेलं हँगर असेल तरी तुम्ही घेऊ शकता, किंवा एखादं दुसरं जरी टूल वापरलं हँगरऐवजी एखादी लाकडी काठी जरी वापरली तरी चालेल. तर त्यानंतर इथे आपल्याला 2-3 ज्वेलरी पर्स लागणार आहेत. तुम्हाला जेवढं सामान ठेवायचं आहे त्यानुसार तुम्ही पर्स कमी जास्त घेऊ शकता. त्यानंतर आपल्याला इथे एक काटेपिन घ्यायची आहे. जर तुम्ही याला परमनंट असं वापरायचं ठरवत असाल, अजून तुम्हाला चांगलं फिनिशिंगसाठी याला तुम्ही सुईदोऱ्याने जरी शिवलं तरी चालेल, पण काटेपिनने अगदी सहज यावरती हे बसतं आणि मजबूतही राहतं. फक्त थोडी मोठी काटेपिन वापरा. तर पाहू शकता व्यवस्थित हे बसलेलं आहे. आणि काटेपिन लावण्याचा अजून एक फायदा आहे की आपण त्याला इकडे तिकडे असं सरकवू शकतो. आणि इथे मी अशी दुसरी ज्वेलरी पर्स देखील यावरती लावून घेणार आहे. आपल्याकडे असे भरपूर छोटे मोठे दागिने असतात आणि ऐनवेळी आपल्याला ते सापडत नाही. अगदी शोधाशोध करावी लागते, धावपळ होते. तर अशा वेळेस आपल्याला वाटतं की आपल्याकडे काहीतरी ऑर्गनायझर असावं, पण विकत घ्यायला गेलं तर भरपूर पैसे मोजावे लागतात. तर त्यासाठी एक छोटासा उपाय करा, जेणेकरून तुमच्या सर्व समस्या सुटतील. आणि पाहू शकता इथे ज्वेलरी पर्स मी अशा 2-3 यावरती लावलेल्या आहे. तुमचा हँगर किती छोटं मोठं आहे त्यानुसार यावरती ज्वेलरी पर्स बसतील. किंवा तुम्हाला जर अजून यावरती ज्वेलरी पर्स लावायच्या असतील तर तुम्ही दोन्ही बाजूंनी याला लावू शकता. तर इथे मी एकाच साईडने लावलेला आहे. दुसऱ्या बाजूने जरी लावलं तरी खूप छान व्यवस्थित दिसेल आणि भरपूर सामान बसेल. अगदी तुमच्या सोयीनुसार तुम्ही याला असं बनवू शकता. जास्त वेळही लागत नाही आणि पाहू शकता दिसायलाही चांगलं दिसत आहे. अगदी आपण याला दरवाजाच्या मागे किंवा कपाटाच्या दरवाजाला अडकू शकतो, किंवा इतर ठिकाणी तुम्ही याला अडकून ठेवलं तर भरपूर यामध्ये सामान बसणार आहे. आणि विशेष म्हणजे तुम्ही यावरती असं लिहून ठेवू शकता की यामध्ये तुम्ही काय ठेवलेलं आहे. जसं की एकामध्ये इयरिंग्स म्हणा, किंवा काही दुसऱ्या ज्वेलरीज म्हणा, किंवा फक्त ज्वेलरीज नाही, अजून काही छोट्या मोठ्या वस्तू ठेवण्यासाठी तुम्ही याला उपयोगात आणू शकता. तुम्हाला जर किचनमध्ये देखील याला अडकवायचं असेल तर अडकू शकता. बऱ्याच वस्तू आपण इकडे तिकडे ठेवतो, त्या देखील मध्ये व्यवस्थित बसतील. आणि याला मी असं घरामध्ये अडकवणार आहे, जेणेकरून भरपूर मला वस्तू ठेवता येतील आणि वेगळा असा ऑर्गनायझर खरेदी करण्याची गरज पडणार नाही. यानंतरची आपली टीप आहे आपल्याकडे असे काटे चमचे असतात आणि आपण त्याचा मॅगी नूडल्स खाण्यासाठी उपयोग करतो. पण आज आपण याचं एक छोटंसं टूल बनवणार आहोत, जेणेकरून आपल्याला याला वेगळ्या पद्धतीने देखील वापरता येईल आणि इमर्जन्सीमध्ये तुम्हाला हे खूप कामी येणार आहे. इथे फक्त आपल्याला हे 2 काटे चमचे असे घ्यायचे आहेत आणि एक रबर आपल्याला इथे लागणार आहे. तुम्ही एखादी दोरी देखील इथे वापरू शकता. आणि इथे आपण या भागावरती हे रबर लावून घेणार आहोत. फक्त हे काटे चमचे एकासमोर एक असे आपण मागच्या बाजूने ठेवलेले आहेत. आणि त्यानंतर हे आपला झालेला आहे एक चिमटा तयार. पाहू शकता किती छान टूल आपण तयार केलेला आहे. अगदी पापड भाजण्यासाठी म्हणा, किंवा काही वस्तू तुम्ही भाजीमधील उचलायची असेल त्यासाठी देखील ही वापरू शकता. पापड भाजण्यासाठी किंवा इतर काही तळणीचे पदार्थ तेलामधून काढण्यासाठी देखील तुम्हाला हे खूप कामी येणार आहे. अशा प्रकारचे चिमटे बाजारामध्ये भेटतात, पण कधी कधी आपल्याकडे ते नसतात किंवा आपल्याला 2 हवे असतात. तर अशा वेळेस आपण घरच्या घरी हे काटे चमच्यापासून तयार करू शकतो. नक्कीच तुम्हाला ही पद्धत आवडली असेल. मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून सर्वांना फायदा होईल. आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून पाहत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल. यानंतरची आपली टीप आहे लिंबूसाठी. बऱ्याच वेळा कट केलेलं लिंबू शिल्लक राहतं आणि हे जर आपण असंच फ्रीजमध्ये जरी ठेवलं तरीही लवकरात लवकर 1-2 दिवसातच हे वाळून जातं आणि अगदी त्यामधून रस निघत नाही किंवा वासही असा वेगळाच यायला लागतो. तर असं होऊ नये यासाठी आपण इथे वापरणार आहोत चॉकलेटचं रॅपर. चॉकलेटचे आपल्याकडे भरपूर असे रॅपर असतात जे की आपण कचऱ्यामध्ये फेकून देतो, पण याला तुम्ही असं व्यवस्थित हाताने स्वच्छ करून घडी करून साठवून ठेवा, जेणेकरून तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी अगदी घरामध्ये याचा वापर करता येईल. आणि हे रॅपर आपण यासाठी वापरू शकतो. पाहू शकता अगदी लिंबूच नाही, कोणती वस्तू तुम्हाला जर अशी बंद करून ठेवायची असेल तर हे रॅपर खूप जास्त कामी येतं. आणि पाहू शकता हे अगदी जसं सिल्वर फॉईल असतं तशाच टाईपमध्ये कागद असतो. तो खूप छान व्यवस्थित हे बसतं. वेगळं असं आपल्याला रबर काहीतरी बंद करण्यासाठी लावायची गरज पडत नाही. यानंतरची आपली टीप आहे मिरची पावडरसाठी. आपण बाजारामधून बऱ्याच वेळा मिरची पावडर आणतो, किंवा अगदी घरगुती जरी तुम्ही मिरच्या आणून चटणी करून घेत असाल तरीही तुम्हाला ही ट्रिक खूप कामी येणार आहे. आता आपण बाजारामधून जेव्हा ही अशी मिरचीची पावडर घेऊन येतो त्यावेळेस त्यामध्ये मीठ नसतं आणि ही जी मिरचीची पावडर असते ती खूप लवकर खराब होते. आणि तुम्ही जर घरी मिरच्या आणून मिरचीचं पावडर बनवून घेत असाल त्यामध्ये नक्कीच आपण मीठ टाकतो,
तरीही आपलं जे मिरचीचं पावडर आहे ते खराब होतं. त्याचं एक महत्त्वाचं कारण असं आहे की यामध्ये तुम्ही याला व्यवस्थित असं स्टोअर करून ठेवत नाहीत. मिरचीचा कलर जास्त दिवस टिकून ठेवण्यासाठी आणि मिरची खराब होऊ नये यासाठी एक छोटीशी टीप आहे. इथे आपल्याला लागणार आहे मीठ, आणि ज्या बरणीमध्ये तुम्ही असं मिरचीचं पावडर ठेवता त्या बरणीच्या वरच्या भागाला आपण असं मीठ थोडंसं टाकून ठेवणार आहोत, जेणेकरून आपलं मिरचीचं पावडर अगदी खराब होत नाही आणि खूप जास्त याचा कलर व्यवस्थित असा टिकून राहतो. फक्त भाजीमध्ये मिरची पावडर टाकताना थोडं आपण मीठ टाकलेलं आहे, त्यानुसार तुम्ही अंदाजे घेऊन भाजीमध्ये मिरची पावडर किंवा मीठ टाकू शकता. आता यामुळे आपली जी मिरची पावडर आहे ती अजिबात खराब होत नाही आणि वर्षानुवर्ष आपण याचा उपयोग करू शकतो. नक्कीच या पद्धतीने मिरची पावडर स्टोअर करून ठेवा, भरपूर दिवस टिकेल. आणि ट्रिक आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. यानंतरची आपली टीप आहे काचेच्या बांगड्यांसाठी. काचेच्या बांगड्या आपण घरामध्ये नक्कीच ठेवतो, घालायलाही खूप छान वाटतात. हातामध्ये तर तुम्ही काचेच्या बांगड्या नेहमीच घातल्या असतील, पण आज आपण याचा थोडासा वेगळा उपयोग करणार आहोत. आपल्याकडे ज्या कात्री असतात, खास करून किचनमधील किंवा इतर कात्री, बऱ्याच वेळा आपण पाहतो त्याची धार कमी होते, अगदी त्याने कागदही कापला जात नाही आणि अशा छोट्या कात्री ज्या असतात त्याला धारही लावून आणता येत नाही. तर अशा वेळेस आपण याला घरच्या घरी धार लावू शकतो काचेच्या बांगड्यांचा उपयोग करून. तर पाहू शकता अशा प्रकारे फक्त काचेची जी बांगडी आहे त्यामध्ये कात्री अशी आपल्याला चालवायची आहे. यामुळे खूप छान आपली कात्री चालते आणि खूप धारधार अशी होते. नक्कीच एकदा ट्राय करून पहा, खूप छान फरक पडतो. अगदी आपण कात्री जी फेकून देणार होतो चालत नाही म्हणून, त्याचा देखील आपल्याला इथे उपयोग करता येईल. एवढी छान ही व्यवस्थित चालते आणि यामध्ये जास्त वेळही जात नाही. आणि यानंतरची आपली टीप आहे झाडूसाठी. आजकाल प्रत्येक वस्तूच्या एवढ्या किमती वाढलेल्या आहेत की खूप जास्त पैसे मोजावे लागतात, पण काही वस्तू अशा असतात ज्या आपल्याला घेणं गरजेचंच असतं. त्यातीलच एक वस्तू म्हणजे झाडू. झाडू काहीच दिवसामध्ये अशा प्रकारे खराब होतो, त्याच्या हळूहळू काड्या गळायला लागतात आणि लवकरच हा पातळ बारीक झाडू होतो आणि आपल्याला नवीन झाडू घ्यावा लागतो. नाही म्हणलं तरी भरपूर यामध्ये पैसे जातात. प्रत्येक वेळीस आपल्याला हा प्रॉब्लेम येतो, पण आजपासून तुम्हाला ही कधीच समस्या येणार नाही, कारण की आपला जुना झालेला बारीक झालेला झाडू आपण नवीन बनवू शकतो. आणि हे शक्य होणार आहे फक्त एका संपलेल्या टिकलीच्या पाकिटाचा उपयोग करून. इथे मी टिकलीचं एक संपलेलं पाकिट घेतलेलं आहे, मध्यम आकाराचं आहे, छोटं मोठं जरी असेल तरी चालेल. आणि हा झाडू तुम्ही पाहू शकता बराच असा लूज झालेला आहे, कारण की यामधून 4-5 काड्या अशा गळून गेल्या की चांगलीच मूठ लूज होते आणि यामधून हळूहळू सर्वच काड्या गळायला लागतात. अगदी आपण याला स्वच्छ करण्यासाठी वापरत असतो आणि जास्तच घरामध्ये कचरा होतो. तर इथे आपल्याला हे जे टिकलीचं पाकिट आहे ते घ्यायचं आहे. थोडं जाड असेल तर अजूनच चांगलं. आता ही जे झाडू आहे तर या कंडिशनमध्ये आहे की चांगला त्याची मूठ लूज झालेली आहे. तुमच्याकडे जर 1-2 ज्या काड्या आहेत त्या गळाल्या की लगेचच तुम्ही हे करा, म्हणजे तुम्हाला असं जास्त खराब झाडू वापरायची गरजच पडणार नाही. तर पाहू शकता टिकलीचं पाकिट आपल्याला असं घ्यायचं आहे आणि झाडूच्या या भागावरती आपण याला असं दाबून लावणार आहोत. आता इथे तुमचं झाडू किती बारीक किंवा मोठा आहे त्यानुसार हे टिकलीचं पाकिट यावरती बसेल. अगदी खूप जास्त लूज झाला असेल तर 2 टिकल्याचं पाकिट वापरा. खूप जास्त असा हा झाडू लूज आहे, पण पाहू शकता एकाच टिकलीच्या पाकिटामध्ये आपलं हे पूर्ण असं व्यवस्थित बसणार आहे. त्यानंतर आपण ही जी प्लास्टिकची मूठ आहे ती यावरती अशी लावणार आहोत आणि यामध्ये जास्त वेळही जात नाही आणि हे जे टिकलीचं पाकिट आहे ते दिसूनही येत नाही, अगदी आतमध्ये ते जातं. आणि याला आपण असं दाबून लावायचं आहे, होईल तेवढं शक्य दाबून आपण यामध्ये हे असं घालणार आहोत. आणि यामध्ये हे खूप जास्त असं टाईट बसतं, अजिबात यामधून यानंतर एकही झाडूची काडी गळत नाही आणि आपला जो जुना खराब झाडू होणार होता तो होतच नाही. कारण की 2-3 काड्या गळायला लागल्या की आपल्या लक्षात येतं की आता झाडू बारीक होत आहे आणि अगदी थोड्याच दिवसामध्ये एक काडी गळून पूर्ण हा झाडू खराब होईल. त्याच वेळेस आपल्याला ही प्रोसेस करायची आहे, जेणेकरून आपल्या झाडूचे भरपूर पैसे आपल्याला वाचवता येतील. आणि पाहू शकता खूप जास्त हे छान व्यवस्थित टाईट असं बसलेलं आहे, म्हणजे जुना झाडू देखील आता मी वापरात आणू शकते. व्यवस्थित हा झाडू टाईट झालेला आहे. ही आहे झाडूवर टिकलीच्या पाकिटाची कमाल. तुम्हाला सर्वात जास्त कोणती टिप आवडली ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब नक्की करा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.